पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमधील प्रभाग क्रमांक 2 मध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या मतदार यादीमध्ये एका व्यक्तीला चक्क 268 मुलं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। आपल्यासोबत शेकापचे माजी नगरसेवक आहेत अरविंद म्हात्रे, आपण त्यांच्याशी बोलूया। त्यांनी हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलेला आहे। काय म्हणाल की ज्या पद्धतीने तुमच्या प्रभागामध्ये तब्बल 2000च्या आसपास बोगस नावं असल्याचे आहेत, त्यामध्ये चक्क एकाच व्यक्तीला 268 मुलं असल्याचं देखील समोर आले। हो, मी महाभारतामध्ये ऐकलं होतं 101 मुलं असलेलं युधिष्ठिरला हे माहिती ऐकली होती। आणि जगात पाहिलं होतं का पाकिस्तानमध्ये 38 माणसं एका व्यक्तीला जन्माला आलेली होती, परंतु चक्क माझ्या तोंडरे मतदार प्रभाग क्रमांक 2 मध्ये 51 यादीमध्ये तुम्ही पाहत असाल का हरीश या नावाच्या व्यक्तीला 268 मुले। अशा प्रकारे बोगस नोंद माझ्या मतदारसंघामध्ये केलेली आहे। तसेच आपण जर पाहिलं का यादी नंबर 50, यादी नंबर 47, यादी नंबर 48 ह्या यादीमध्ये कल्याण विधानसभा पूर्व या मतदारसंघातली यादी पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये ती बोगस मतदान नावे जोडलेली आहेत। तसेच यादी क्रमांक 184, यादी क्रमांक 85 पडगे इथे तर अजब गोष्ट आहे की इथेशी कैलासपूर्व, बालाजी निवास ह्या बिल्डिंगमध्ये दाखवलं, त्या बिल्डिंगमधली पूर्ण मतदार याच्यामध्ये नोंद केलेले आहेत। त्याच्यातलं एकही बिल्डिंग त्या गावामध्ये अस्तित्वात नाही आहे। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात बोगस मतदान केलेलं आहे। दुसरी गोष्ट, असं रोशन पाटील किंवा अशा अनेक लोकांची अशी जी नावं आहेत का त्याच्यामध्ये 117, 118, 57 मतं हे अस्तित्वात नसते, 550 मतं ती बोगस मतदान याच्यामध्ये केलेली आहेत। काय म्हणाल की तुम्ही जी 268 नावं दिसत आहेत त्याचं घर क्रमांक मात्र एकच आहे, म्हणजे पत्ता एकाच आहे, एकाच घरामध्ये 268 लोक राहत आहेत देखील असं देखील दाखवण्यात आलेलं आहे। हो ना, आता हे 268 हे हरीश हा वडील आहे याची दाखवलं, त्याच्या व्यतिरिक्त आणखी 550 नावं आहेत। मी आता तीही शोधत चालू आहे माझं, म्हणजे 250च्या वरती मतदानाच्या वरती सुद्धा आणखी मतदान 30-40 मतदान आणखी त्याच ॲड्रेसवर दिसतात। म्हणजे विचार करा केवढा मोठा स्कॅम एका नगरसेवकाला पाडण्यासाठी महानगरपालिकेमध्ये रचना केली जातो, आपण याच्या अधिकृतपणाने पाहू शकता। हे जे तुम्ही दाखवताय यामध्ये 268 वेगवेगळी नावं, पण ही कोण आहेत? ही तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केलं का? कुठली आहेत लोक? ही शोधण्याचा प्रयत्न केलं, याच्यामध्ये मॅक्झिमम लोक UP आणि MP लोक आहेत। याच्यामध्ये जर पाहिलं आपण, समजा मराठी नावं असतील, एक 8-10 मराठी नावं असतील, त्यांचं वडील हरीश आहे। MP UP नावं असतील, त्यांची नावं पूर्ण तर 100-150 नावं अशी आहेत। म्हणजे अशा पद्धतीने हे फक्त माणसं उभी करण्यासाठी MP UP घेऊन येतील निवडणुकीच्या वेळी। रेल्वेमध्ये आपण मागे पाहिले का ज्यावेळी बिहारच्या निवडणुका लागल्या तेव्हा दिल्लीवरनं किंवा महाराष्ट्रामधनं पूर्ण रेल्वे बिहारला घेऊन गेले, तसे बिहार MP रेल्वे हे आमच्या मतदारसंघात येतील असे याच्यावरून मला साध्य दिसतं। काय म्हणा, पण तुम्ही याबाबतची तक्रार संबंधित विभागांकडे केली, त्यांच्याकडून तुम्हाला काय उत्तर आलंय? मी राज्याचे निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारे साहेब यांच्याकडे मेलनी केले, त्यांना पूर्ण PDF मध्ये या याद्या दिलेल्या आहेत आणि यांना मतदान कसे बोगस झाले ते सर्व दिलेले आहेत। तसे सन्माननीय आयुक्त यांनासुद्धा PDF करून फिजिकली लेटरद्वारे सुद्धा या प्रत्येक अर्जासोबत जोडलेले आहेत। मग आयुक्तांशी ज्यावेळी माझं बोलणं झालं तर आयुक्तांचं म्हणणं का आम्ही याच्यामधली नावं आहेत ही डिलीट करू शकत नाही। मग आम्ही म्हटलं मग तुम्ही काय करणार याच्यामध्ये, तुम्हाला काय आदेश दिलेले आहेत निवडणूक अधिकाऱ्यांनी? त्यांचं म्हणणं आमचा आदेश आम्हाला एवढंच दिलेलं आहे का समजा दुसऱ्या प्रभागामधला किंवा तालुक्यामधला, पनवेल तालुक्यामधलंच मतदान आम्ही इकडचं तिकडे करू शकतो, याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसऱ्या तालुक्यातलं मतदान तुमच्यामध्ये नोंद केलेलं आहे हे आम्ही रद्द करू शकत नाही, किंवा हे 268 एका बापाला मुलं आहेत हे आम्ही रद्द करू शकत नाही, असं स्पष्ट मला सन्माननीय आयुक्त मंगेश चितले साहेब बोलले। मग आता पुढचा तुमची भूमिका काय असणार, पुढचं पाऊल काय असणार आहे? मी नक्कीच निवडणूक अधिकाऱ्यावर माझा विश्वास आहे। त्याही ज्यावेळी बाईट दिली त्यावेळी सांगितलं त्यांनी का ज्यावेळी या संकल्पनात याच्या तारखेमध्ये कोणी तक्रार केली असेल त्या तक्रारीचं मी 100% निराकरण करणार आहे। जर काही निराकरण केलं नाही तर मी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे। नक्कीच आपण पाहिलं की एकूण या सगळ्या घर एकच आहे, पत्ता एकच दाखवलेला आहे आणि त्या पत्त्यावरती ही संपूर्ण 268 मुलांची नावं दाखवलेली आहेत आणि एकच व्यक्ती आहे, म्हणजे त्यांचे वडील एकच दाखवलेले आहे।
ही नक्कीच या निवडणुकीमध्ये हे बोगस मतदान करायला येणार आहेत का हे देखील येत्या काळात स्पष्ट होईल. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ही सगळी नावं 268 सिरियल प्रमाणे आहेत, म्हणजे एकाच पाठोपाठ एका यांची सगळ्यांची नावं आहेत. त्यामुळे हे सगळं ठरवून झाले की काय. यापूर्वी देखील राजकीय पुढाऱ्यांकडून म्हटलं गेलं होतं की पैसे देऊन ही नावं टाकली जात आहेत, त्याचे दर देखील काही आमदारांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. यावरून हे सगळं स्पष्ट होतंय की हा नक्की घोळ काय आणि हा ठरवून केलेला आहे का. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.